मागील व्हिडिओमध्ये आपण अणु म्हणजे काय आणि अणुची अंतर्गत रचना कशा स्वरूपाची असते हे आपण पाहिलं होतं। आज आपण मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणु क्रमांक आणि अणु वस्तुमानांक याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत। प्रत्येक मूलद्रव्याचा अणु क्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर हा वेगवेगळा असतो। त्याच्या त्या क्रमांकानुसारच त्या मूलद्रव्याला आवर्ती सारणीमध्ये विशिष्ट स्थान मिळालेलं असतं आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणु वस्तुमानांक हा त्या मूलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकातील वस्तुमान दर्शवत असतो। सुरुवातीला आपण ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणु क्रमांक म्हणजे काय याचा अभ्यास करूया। लक्षात घ्या, कोणत्याही अणूमधील मुख्य 3 घटक आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। हे आपण ह्या अगोदरही पाहिलं आहे। मग अणु क्रमांक कशावरून ठरतो तर एखाद्या अणुमधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांच्या संख्येलाच आपण त्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर असं म्हणत असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की प्रोटॉनची जेवढी संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची असते। मग प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच ॲटॉमिक नंबर असतो। आपण हे उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊ शकतो। आपण पहिलं उदाहरण हायड्रोजन घेतलं आहे। हायड्रोजनचा अणु क्रमांक हा 1 आहे। त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 1च आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या 1च आहे। मग आपण काय म्हणतो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा काय असतो, अणु क्रमांक असतो। या ठिकाणी हायड्रोजनची प्रोटॉनची संख्या 1 आहे आणि इलेक्ट्रॉनची 1 आहे। दोन्हीपैकी कुठली एक संख्या आपण घेऊ शकतो म्हणजेच हायड्रोजनचा अणु क्रमांक हा 1 आहे। त्याच्या पुढचं मूलद्रव्य आहे हेलियम। हेलियमचा अणु क्रमांक हा 2 आहे। त्याच्यामध्येही प्रोटॉनची संख्या किती आहे तर 2 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या 2च आहे, म्हणून याचा अणु क्रमांक हा 2 आहे। त्याच्या पुढचं उदाहरण घेतलं तर आपण लिथियम या मूलद्रव्याचं घेऊ शकतो। लिथियमचा अणु क्रमांक 3 आहे। त्याच्यामध्ये प्रोटॉन 3 आहेत आणि इलेक्ट्रॉन 3 आहेत। याच्यापैकी कुठली एक संख्या जर आपण घेतली तर लिथियमचा अणु क्रमांक किती आहे, 3 आहे। पुढचं उदाहरण आपण कॅल्शियमचं घेऊ शकतो। कॅल्शियमचा अणु क्रमांक हा 20 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 20 आणि इलेक्ट्रॉनची सुद्धा संख्या 20च आहे। या सगळ्या उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येऊ शकतं की एखाद्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणु क्रमांक म्हणजे काय असतो तर त्या मूलद्रव्यामधील प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणु क्रमांक असतो। यानंतर आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणु वस्तुमानांक म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर त्या मूलद्रव्याच्या अणुमधील किंवा अणुच्या केंद्रकामधील प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला आपण त्या मूलद्रव्याचा अणु वस्तुमानांक असं म्हणत असतो। आपण साधी उदाहरण घेऊयात। मगाची उदाहरण घेतली होती तीच उदाहरण आपण आहे पुढे घेतोय। हायड्रोजनचा जर विचार केला तर हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या 1 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या मात्र किती आहे, 0 आहे। ह्या दोघांची बेरीज करणं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या संख्येची बेरीज करणं म्हणजेच अणु वस्तुमानांक असतो। आताच आपण हे पाहिलं। या ठिकाणी बघा, हायड्रोजनची प्रोटॉनची संख्या 1 आहे तर न्यूट्रॉनची संख्या 0 आहे। 1 अधिक 0 बरोबर 1 हा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर आहे। त्याच पद्धतीने हेलियमचा विचार केला असता हेलियमची प्रोटॉनची संख्या 2 आहे, न्यूट्रॉनची संख्या 2 आहे। 2 अधिक 2 4 हा हेलियमचा अणु वस्तुमानांक आहे। त्याच पद्धतीने लिथियमचा विचार केला तर प्रोटॉनची संख्या 3 आणि न्यूट्रॉनची संख्या 3, 3 अधिक 3 बरोबर 6, 6 काय झाला लिथियमचा अणु वस्तुमानांक झाला। आणि कॅल्शियमचं आपण उदाहरण त्याच पद्धतीने घेऊ शकतो। कॅल्शियम मध्ये 20 प्रोटॉनची संख्या आहे, त्याचबरोबर न्यूट्रॉनची संख्या सुद्धा 20च आहे। 20 अधिक 20 बरोबर 40 हा काय झाला अणुचा कॅल्शियमचा अणु वस्तुमानांक झाला। आता अणु वस्तुमानांक म्हणजे काय किंवा अणु क्रमांक म्हणजे काय हे आपण पाहिलं। आता आपण काय पाहणार आहोत तर यांच्या संज्ञा कशा आहेत किंवा यांची मांडणी कशा पद्धतीने केली जाते। ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर यांचे सिम्बॉल आपण पाहणार आहोत। सुरुवातीला पहा, ॲटॉमिक नंबर हा कॅपिटल Z या अक्षराने दर्शवला जातो आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो कॅपिटल A ह्या अक्षराने दर्शवला जातो। याच्यामध्ये मूलद्रव्यासहित मांडणी करत असताना ॲटॉमिक नंबरची आणि ॲटॉमिक मास नंबरची मूलद्रव्यासहित मांडणी करत असताना ती कशा स्वरूपाची असते तर या ठिकाणी आपण कार्बनचं उदाहरण घेतलं आहे। कार्बनचा सिम्बॉल हा C आहे। मग अणु क्रमांक आणि अणु वस्तुमानांक लिहिण्याची पद्धत कशी आहे तर त्या मूलद्रव्याच्या सिम्बॉलच्या किंवा संज्ञेच्या डाव्या बाजूला बेस ऑन द बेस म्हणजे पायाच्या ठिकाणी आपण काय लिहितो तर Z म्हणजे 6। Z काय आहे तर ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे अणु क्रमांक आहे। अणु क्रमांक आपण खालच्या बाजूला लिहितो आणि अणु वस्तुमानांक जो आहे तो वरच्या बाजूला लिहितो। लक्षात घ्या, इथं Z हा काय आहे अणु क्रमांक आहे, तो आपण खालच्या साईडला लिहिला आहे आणि A म्हणजे अणु वस्तुमानांक आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे तो आपण काय केला आहे वरच्या बाजूला लिहिलेला आहे। अशा पद्धतीनं एखाद्या मूलद्रव्याच्या सिम्बॉल आणि अणु क्रमांक आणि अणु वस्तुमानांक लिहिण्याची पद्धत आहे ती अशा स्वरूपाची आहे, ते लक्षात घ्या।
ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुक्रमांक आणि अणुस्थानांक म्हणजे काय याचा आज आपण अभ्यास केला. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय, ते कशा पद्धतीने दर्शवतात, ते कोणकोणत्या पद्धतीने लिहिता येतं. सेल म्हणजे कवच हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. कवच किती प्रकारचे असतात, त्यांची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता कशी असते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. अशाच व्हिडिओमधून शिकत राहा, विचारत राहा, तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.